हाय फ्रेंड्स, निलिमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लोणचं। म्हणजे आंबे खायची इच्छा तर सर्वांचीच असते ना, तर आपण मस्तपैकी उपवासाला खाण्यासाठी लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो आंबे घेतलेले आहेत। त्यात चवीनुसार मीठ म्हणजे 1 ते 1.5 चमच मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमच तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमच भाजलेले जिऱ्याचं पावडर टाकलेलं आहे आणि 1 मोठी वाटी भरून आपण गूळ घेतलेला आहे। छान मिक्स करायचं आणि झाकण लावून आपण ठेवून द्यायचं। म्हणजे 24 तास किंवा दुसऱ्या दिवशी मी बघून राहिलेली आहे, 24 तास झालेले आहे। त्यानंतर बघा पूर्ण गूळ विरघळून छान पातळ असं झालेलं आहे। तर आता आपण हे एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं। तुम्ही हे आता असंही खाऊ शकता किंवा 8 ते 15 दिवसामध्ये तुमचं हे लोणचं खाण्यालायक होऊन जाते। मस्त पैकी उपवासाला हे लोणचं तयार आहे आपलं। आपण उपवासाला हे लोणचं खाऊ शकतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।